ह.भ.प. शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला 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 नंदाचा नंदन 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 पाहिला पाहिला नंदाचा वा टाळी वाजवा एकदा कैलास महाराजांसाठी. पाहिला पाहिला नंदाचा नंदन त्या कृष्ण परमात्म्याला सावळा सलोना कृष्ण परमात्मा तो पाहिला की सज्जन हो काय व्हायचं तेने वेदी येले मन. पाहिल्याबरोबर मनच ताब्यात राहत नव्हतं, तो मन हरून घ्यायचा, मनाला आकृष्ट करून घ्यायचा. कृष्यती म्हणजे श्री कृष्ण. कृष्ण म्हणजे काय? कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे जो मनाला आकृष्ट करून घेतो. पाहिली या वेद लावे पाहिली या वेद लावे वैसे जीवे जडो दोरी. वैसे जीवे जडोनी वैसे जीवे हरी बोल.
हो त्याचे वेध लागायचे, सारखं त्याला बघावं वाटायचं. रूपच तेवढं सुंदर होतं, दिसतच तेवढा सुंदर होता. एकदा बघितलं की यशवंतराव मनच भरत नव्हतं. एखादा सुंदर माणूस, एखादं सुंदर रूप असणारं एखादं छोटं बाळ, त्या बाळाला किंवा एखाद्या व्यक्तीच्या सुंदर रूपाकडं पाहिलं की माणसाला पुन्हा पुन्हा बघावं वाटतं. पण विचार करा सज्जन हो, हे सगळ्या जगातले सुंदर रूप ज्या परमात्म्यानं बनवले त्याचं रूप किती सुंदर असेल. जरी की पगडी बांधे सुंदर आँखों वाला, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा, 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 प्यारा हो, प्यारा लट घुंघराले बाल, तेरे गोरे गोरे गाल, सुंदर शाम सलोना, तेरी टेढ़ी मेढ़ी चाल, हवा में सर सर करता तेरा पीतांबर मतवाला, कितना सुंदर बाके बिहारी, कितना लागे प्यारा. परमात्म्याला त्या गोपिकांनी पाहिलं होतं, त्याच्या रूप त्याचं सजन हो त्यांच्या डोक्यातून जात नव्हतं. दिवसभर त्याच झोनमध्ये जगायच्या. काम बी करायला लागल्या तरीही हातानं कामं करायच्या त्या, पण चित्त मात्र त्याच्या जवळच असायचं. काय काम करत होत्या? दही दूध तूप लोणी गाडग्यामध्ये सगळ्या भरायच्या गणेश दादा, आणि सगळे गाडगे त्याची उतरंड बनवायची, डोक्यावर घ्यायची आणि मथुरेकडे निघायच्या. दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली, दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली, दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली, दुडीवर दुडी गवळणी जाते निघाली. गवळणा जरा गोड गायलं, जरा ताकद लावून वाजवलं ना, जरा टाळ्या वाजवायच्या गाड्या जोरदार. म्हणजे वाजवणाऱ्याला गाणाऱ्याला जरा उल्हास येतो, उत्साह वाढतो त्यांचा. आपल्या भाषेमध्ये त्याला उतरंड शब्द आहे, शास्त्रीय भाषेत संतांच्या भाषेत त्याला दुडी असा शब्द आहे. दुडीवर दुडी गवळणी साते निघाले, म्हणजे सोबतच निघाल्या. दही दूध तूप लोणी हे सगळं विकण्यासाठी. मध्येच कृष्ण परमात्मा भेटायचा आणि कृष्ण दिसला की त्या म्हणायच्या, कान्हा नको आरुता येऊ, तुझा संग झाल्यावर मग मी हे घरा कैसी जाऊ. तेव्हा आडवा येऊ नकोस. आडवा जर आला, एकदा तुझा संग झाला म्हणजे तुझी भेट झाली, तुला एकदा पाहिलं की मला घरी जायची पंचायत. दोन अर्थाचं हे बोलणं आहे. घरी जायची पंचायत म्हणजे कशी? तुझा संग झाला म्हणजे तुझी माझी जर भेट झाली तर मी तुला पाहिल्यानंतर मी राहत नाही.
मी कोण होते? मी तत्स्वरूप होते. हा, देव पहावया गेलो आणि तेथे देवाची होऊन तद्रूप अवस्था माझी होऊन जाते. मग मी घरी जायला मी उरतच नाही. मी तुझ्यासारखी झाले, मी जर तूच झाली तर घरी कोण जाईल? हा? आणि घरी जर मी नाही गेलो तर सासू सासरे वाट बघतील. हा एक अर्थ आहे. घरा कैसी जाऊ. आणि दुसरी गोष्ट, तू मला भेटलास हे जर तिसऱ्या माणसानं पाहिलं आणि त्यांनी जर माझ्या घरी सांगितलं तर मला घरी जाण्यासाठी तोंड राहणार नाही. हा एक अर्थ घ्या. तुझा संग झाल्यावर मग मी घरा कशी जाऊ? देवा, घरी जाण्याची पंचायत होईल, आडवा येऊ नको. पण तो आडवा गेल्याशिवाय राहत नव्हता आणि त्यांनी त्याला पाहिल्याशिवाय राहत नव्हत्या. पाहिल्याबरोबर मग तो चित्तात घर करून बसायचा. मग या गवळणी दही दूध तूप लोणी तिथे बाजारात नेऊन मांडायच्या. गणेश महाराज जसे बाकीचे सगळे लोक आपले दुकान मांडायचे तसं या बी सगळं आपलं दुकान मांडायच्या. दही दूध तूप लोण्याचं बाकीचे लोक आपला जो माल नेलेला आहे त्या मालाचा विकारा करण्यासाठी त्या मालाचा पुकारा करायचा. असंच आहे ते. यमक आहे, नमक खावं लागते त्याला, तेव्हा डोकं चमक मारते. विठाला बाकीचे लोक जो माल नेलाय त्याच मालाचा पुकारा करत होते. पण या देवाचं वेड लागलेल्या गवळणी त्यांना मात्र दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या, लोणी घ्या. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. कोणी दामोदर घ्या. तव तव दामोदर घ्या असं म्हणल्यावर बाकीच्या हसायच्या ते त्यांच्याकडे बघून. माल मांडलाय विकायला वेगळा, कांदे मांडले तर बटाट्याच्या नावानं दिवसभर पुकारा केला तरी कोण येईल म्हणतील याचं डोकं पागल झालेलं आहे. आणि गवळणी तशा पागलच झालेल्या होत्या सुखासाठी. देवासाठी घेऊनी जोग अवघा भोग त्यजियला. त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही दिसत नव्हतं. स्वतःचा देह भान विसरून गेल्या होत्या गवळणी. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याचे नाही मर्यादा. सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोणी जावा त्या कोणी नणंदा. कोणी जावा त्या कोणी निंदा. कोणी जावा त्या कोणी नणंदा. कोणी जावा त्या कोणी निंदा. पृथ्वी धनी परमानंदा. पृथ्वी धनी परमानंदा. हरपला देह भाव जन्म मरणाचा पुसेला ठाव.
नाही, काम धंदा घरदार सगळं विसरून गेल्या. देहाचं सुद्धा भान नाही राहिलं कैलास महाराज त्याला. मैं